रामकृष्ण हरी. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील अंतवंत इमे देहा या श्लोकाचं विश्लेषण माऊलींनी जे दुसऱ्या अध्यायातल्या काही ओव्यांच्या माध्यमातून केलं, त्यापैकी 136वी ओवी, ज्या ओवीच्या माध्यमातनं माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं की आणि शरीर जाता आघवे हे नाशवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमारा. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा अर्जुना, हे जे काही तुझं शरीर आहे किंवा प्रत्येकाचं जे शरीर आहे ते स्वभावतःच नाशवंत आहे, आणि म्हणून या ठिकाणी या शरीराच्या संबंधानं फार मोह धरण्याचं काही कारण नाही. या शरीराच्या संबंधानं जे नातेसंबंध येतात आणि त्या नातेसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून तू जो काही लढायचं नाही असं म्हणतोयस ते चुकीचं आहे, या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करताना ते म्हणतात. आणि म्हणून तू काय केलं पाहिजे की आणि शरीर जाता गवे हे नाशवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे. आणि तू क्षत्रिय आहेस आणि त्यामुळे क्षत्रियाचा धर्म हा आहे की त्यानं रणांगणावर लढलं पाहिजे. अशा प्रकारचा ही ओवी आणि या ओवीचा संक्षेपानं अर्थ आपल्याला पाहता येतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ही ओवी किंवा हे जे श्लोक आलेला आहे भगवद्गीतेमधला, ज्या श्लोकाचा मी उल्लेख यापूर्वी आपल्या समोर केला की तो श्लोक कशा संबंधानं आला. अंतवंत इमे देहा नित्य सोक्ता शरीरना, मोठा श्लोक आहे, मी फक्त सुरुवात आपल्या समोर ठेवली. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुरुक्षेत्रावरती एका बाजूला कौरवाचं सैन्य येऊन उभं राहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पांडवांचं सैन्य येऊन उभं राहिलेलं आहे. पांडवांच्या सैन्यामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत आहेत आणि कौरवांच्या सैन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, दुर्योधन आहे, कर्ण, असं मोठं सैन्य तिकडं आहे. आणि ज्या वेळेला दोन्ही सैन्य कुरुक्षेत्रावर एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिलेले आहेत, आता शंख वाजवला जाणार आहे आणि युद्ध प्रारंभ होणार आहे, त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की अर्जुन हे सगळं आपल्या समोरचं सैन्य, कौरवांचं सैन्य पाहतो आणि भगवान श्रीकृष्णांना तो प्रश्न करतो की हे देवा, तुम्ही मला या ठिकाणी या कौरवांच्या विरोधामध्ये लढा म्हणतायत, पण मी काही लढू शकत नाही आहे, कारण कौरवांच्या सैन्यामध्ये मी माझ्या डोळ्यानं पाहतोय की तिथं आमच्या वंशातला सर्वात जुना आणि जाणता आमच्या सगळ्यांचा वटवृक्ष आदर्श असणारे भीष्माचार्य तिथं आहेत, माझे गुरु द्रोणाचार्य आहेत, माझे गुरु कृपाचार्य आहेत, आता आणि हे सगळे माझे चुलत भाऊ आहेत कौरव, त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला लढ म्हणतोस. देवा, मी त्यांच्या विरोधामध्ये काही लढणार नाही आहे. अशा प्रकारे अर्जुनानं लढण्याला नकार दिलेला आहे. आणि या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या मैदानावर येऊन जर एवढा मोठा योद्धा लढायला तयार नसेल तर मग युद्ध जिंकायचं कसं, हा प्रश्न भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परोपरीनं लढण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी जे जे काही तत्वज्ञान सांगतात, त्या तत्वज्ञानातूनच आपल्याला माहिती आहे कुरुक्षेत्रावरती 700 श्लोक भगवान श्रीकृष्णाकडनं अर्जुनाला सांगितले जातात आणि त्या श्लोकांचीच भगवद्गीता हा ग्रंथ निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्याच भगवद्गीतेतल्या पहिल्या अध्यायापासून वेगवेगळ्या पद्धतीने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतायत आणि सांगता सांगता दुसऱ्या अध्यायातल्या या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. आणि याच भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकावरती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हा जो ज्ञानेश्वरीच्या नावाने टीकाग्रंथ लिहिला, या श्लोकाचं विश्लेषण करताना माऊलींनी ही 136वी ओवी लिहिलेली आहे, ज्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर म्हणतात की आणि शरीर जाता आघवे हे नाशवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमारा.
हे अर्जुना, आत्ताच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हे जे काही शरीर आहेत, प्रत्येकाचं जे शरीर आहे ते स्वभावतःच नाशिवंत आहे. आणि म्हणून तू जे काही या शरीराच्या संबंधाने, हे माझे चुलत भाऊ आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे असे आहेत तसे आहेत, हे जे नातेसंबंध आलेले आहेत ना, हे शरीराच्या संबंधाने आलेले आहेत. अरे मुळात शरीरच नाशवंत आहे, तर मग या नातेसंबंधाच्या संबंधानं मोह बाळगण्याचं काही कारण नाहीये. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा हा धर्म आहे की त्यानं लढलं पाहिजे. पंडुकुमारा म्हणजे अर्जुना, त्यामुळे हे अर्जुना, तू लढायला प्रारंभ कर. तू असं रडत बसू नको, म्हणजे कारण पुढे करू नको. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे या ओवीचं चिंतन एका गावामध्ये मी मांडलं. आणि हे मांडत असतानाच आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की त्यावेळेला असा प्रश्न उपस्थित केला गेला आमच्या एका मित्राकडनं की सर, आपण सांगत आहात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला लढ म्हणतात. अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते. परंतु तुम्ही प्रवचनासाठी निवडलेली किंवा जी ओवी आहे, ती ओवी आज या लोकांना कोणत्या कामाला येणार आहे? कारण त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला लढ म्हटले. तुम्हाला माहिती आहे की अर्जुन लढला आणि लढून तिथे पांडवांचा आणि अर्जुनाचा विजय झाला. तिथे महाभारत संपलं. परंतु त्या काळातल्या या श्लोकावरचं चिंतन आज या लोकांच्या समोर मांडण्याचं काय कारण आहे? किंवा त्यानंतर ही जी ज्ञानेश्वरीची ओवी लिहिलेली आहे, ह्या ओवीला लिहून देखील 700-750 वर्ष झालेली आहेत. आणि या ओवीचं आज 750 वर्षाच्या नंतर या लोकांच्या समोर ठेवण्याचं कारण काय, असा माझा प्रश्न आहे किंवा अशी माझी शंका आहे. असा प्रश्न त्याने निश्चितपणे त्यावेळेला उपस्थित केलेला होता. आणि मला असं वाटतं की त्याचं असाच प्रकारचा प्रश्न आपल्याही मनामध्ये निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण ही भगवद्गीता जी निर्माण झाली ती कितीतरी 1000 वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. ज्ञानेश्वरीला निर्माण होऊन 700-750 वर्ष झालेली आहे. आणि मग आज वर्तमानामध्ये या ओवीचा ऐकणाऱ्या श्रोत्यांशी काय संबंध आहे, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या शंकेचं पहिल्यांदा निरसन करून आपण या ओवीचं चिंतन पुढे मांडणार आहोत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अर्जुनाला उपदेश करणारे जे कृष्ण आहेत, ते कृष्ण आपल्याला माहिती आहे की तसं पाहिलं तर विष्णूचाच पुढचा अवतार आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी देखील विष्णूचाच अवतार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं आपण म्हणतो. म्हणजे त्या काळामध्ये भगवद्गीता सांगणारे कृष्ण असतील काय आणि ज्ञानेश्वरी सांगणारे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असतील काय, हे मुळात दोघंही काय आहेत तर एकाच ईश्वराचे अवतार आहेत असं आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहायची ठरवली तर दुसरी गोष्ट आपल्याला काय दिसते, तर दुसरी गोष्ट ही दिसते की संत आणि देव हे जरी शरीराने वेगवेगळे असल्या तरीही ते दोघं काय असतात, तर दोघं मला असं वाटतं की विचाराने एकच असतात. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं गेलेलं आहे की संत आणि देव हे एकच आहेत, त्यांना वेगळं मानण्याचं काही कारण नाही आहे. निमित्त त्या प्रतिमा असं म्हटलं गेलेलं आहे. देव आणि संत हे एकच आहेत, निमित्त त्या प्रतिमा, यांना वेगळं मानता येत नाहीये. म्हणून भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं असलं काय आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं असलं काय, दोघांचं सांगणं म्हणजे एकच आहे. काल जरी वेगळा असला तरी दोघं मुळात एकच आहेत. ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला या संबंधाने विचार करावा लागतो की अर्जुन म्हणजे तरी कोण? अर्जुन म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणाल की त्या काळात अर्जुन होता, आता काही या काळामध्ये आपण अर्जुन आहोत का? तर मला हे सांगायचं आहे की अर्जुन म्हणजे कोण हो? ज्याच्या मनाची द्विधावस्था झालेली असते त्यालाच अर्जुन म्हटलं गेलं पाहिजे. तसे अर्जुनाचे अनेक अर्थ आहेत. एकाग्रतेचं उच्च टोक म्हणजे अर्जुन आहे. भक्तीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आहे.
आणि मी म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या वेळेला आपली मनस्थिती द्विधा होते ती अवस्था देखील अर्जुन अवस्था आहे. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी अर्जुनाची द्विधावस्था झालेली आहे. लढावं की लढू नये, लढावं की लढू नये. जेव्हा जेव्हा आपल्याही मनाची अशी अवस्था होते एखादी गोष्ट करताना हे करावं की करू नये, करावं की करू नये, तेव्हा आपलं मन देखील अर्जुन अवस्थेमध्ये असतं. आणि म्हणून या ठिकाणी जे श्रोते ते अर्जुन आहेत आणि इथं सांगणारा जो कोणी आहे तो ज्ञानेश्वर माऊली आहेत, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. सांगणारा म्हणजे मी नाही, तर ग्रंथामध्ये आलेली जी ओवी आहे त्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण संसारामध्ये सुद्धा बघा की एखादी गोष्ट स्वीकारायची की नाही. एखाद्या आपण पाहतो महिलांच्या बाबतीमध्ये साधी साडी जरी खरेदी करायची असली तर एक द्विधा मनस्थिती असते. एखादा कलर चांगला दिसतो तर भाव जास्त आहे म्हणून ते नको वाटतं. एखाद्याला त्याच्या विरोधामध्ये आपण बघतो की भाव स्वस्त असतो पण कलर पसंत पडत नाहीये. मग हे घ्यावं का ते घ्यावं, अशा प्रकारची द्विधावस्था मनस्थिती आपली झालेली आपण अनेक वेळेस पाहतो. याबद्दलचं एक फार चांगलं भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे. तुकडोजी महाराज म्हणतात की बऱ्याच वेळेस आपल्या मनाची अवस्था अर्जुन अवस्था होते. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षातच येत नाही की काय करावं आणि काय करू नये, अशा अवस्थेमध्ये आपण असतो. तशाच प्रकारची अवस्था मला असं वाटतं की आपली अनेक वेळेस होते आणि त्याचंच विश्लेषण करणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक रचना आहे. जी रचना या पद्धती आहे की सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. भक्ती म्हणते चल पुढे चल आणि संसार काय म्हणतो, अरे तिकडे जाऊ नको माझ्याकडे ये. मग अशा वेळेला काय करावं म्हणतात, सांगा मी जाऊ कोणीकडे, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. पुढे राष्ट्रसंत लिहितात, भक्ती विन देव दिसत नाही, भक्ती विन देव दिसत नाही, पैशा विन संसार चालत नाही, पैशा विन संसार चालत नाही. हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. तुकडोजी महाराज सांगतात की भक्ती केल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही आणि पैशाशिवाय संसार चालत नाही. मग नेमकं काय करायचं, पैसा 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 माझा परमेश्वर, पत्नी माझी गुरु, पोरं माझी शाळी, ग्रामपूजा कोणाची करू. मग पैसा पैसा पैसाच करायचं का, पैसा माझा परमेश्वर आणि भक्तीच करायची नाही का, तर तेही बरोबर नाही आहे. पण नुसती भक्ती भक्ती करायला जावं तर पोट भरण्यासाठी पैसाही लागतो. मग नेमकं कोणती बाजू धरायची, अशी आपल्या मनाची अनेक वेळेला द्विधावस्था होते. तुकडोजी महाराज सांगतात की आमच्याही मनाची, सांसारिक जीवाची निश्चितपणे अशी अवस्था जेव्हा होते तेव्हा या संसारिकानं कोणता मार्ग धरला पाहिजे, तर त्याबद्दल त्यांनी या रचनेचा शेवट याबद्दलचं उत्तर देऊनच केलेलं आहे. ते म्हणतात, भक्ती करोनी जो पोट भरे, भक्ती करुनी जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्यासी मोक्ष मिळे, तुकड्या म्हणे त्यासी मोक्ष मिळे. अरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का
पोट भरू सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. काय करावं यालाच म्हणायची मनाची द्विधा अवस्था. तर त्याचं उत्तर हे भक्ती करावी की पोट भरावं, तर त्याचं उत्तर तुकडोजी महाराजांनी या रचनेच्या शेवटी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की भक्ती करोनी जो पोट भरे. भक्तीही करा आणि आपलं पोटही भरलं पाहिजे. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीही गोष्टीची सांगड जो घालतो ना, त्याच माणसाला तुकड्या म्हणे त्यासी मोक्ष मिळे. व्यवहार अष्टसंत तुकडोजी महाराजांनी व्यवहार सांगितला की बाबा भक्ती बी करा आणि पोटही भरा. असं केलं तरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो. या प्रकारचा विचार या ठिकाणी तुकडोजी महाराज या रचनेतनं मांडतात. आता ही सगळी रचना आपण ऐकली, त्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं जो साधक आहे त्या साधकाच्या मनाची स्थिती कशी आहे, द्विधावस्था झालेली आहे. नेमकं काय करावं आणि काय करू नये. तर अशी जी अवस्था आपल्या मनाची होते त्या अवस्थेलाच अर्जुन अवस्था असं म्हटलं जातं. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची वर्तमानात जी काही मनाची अर्जुन अवस्था झालेली आहे, आपण कुठलाही निर्णय परिपूर्ण पद्धतीने घेत नाही आहे. आणि मग अशा या अर्जुन अवस्थेतल्या द्विधावस्थेतल्या माणसांना मला असं वाटतं की माऊलींनी या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या रूपातनं तुम्हाला सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना अर्जुन समजून या ठिकाणी या ओवीच्या निमित्तानं उपदेश केलेला आहे. म्हणून संतांचं साहित्य हे त्या त्या काळापुरतं, कुठलंही श्रेष्ठ साहित्य हे त्या त्या काळापुरतंच मर्यादित असतं नाही असं नाही आहे. तर संतांचं साहित्य हे प्रासंगिक असतं, त्याचं महत्व आज देखील तितकंच आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मला असं वाटतं की या ओवीच्या अर्थाकडं आपण पाहिलं पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे लक्षात घेण्यासारखी आहे. भक्तीही करावी आणि संसारही करावा. तुम्ही बघितलं असेल की संतांनी जे साहित्य लिहिलं त्या साहित्यामध्ये त्यांनी केवळ भक्तीला महत्व दिलेलं नाही आहे. वारकरी संप्रदायातल्या संतांनी भक्तीबरोबर म्हणजेच परमार्थाबरोबर प्रपंचाला देखील महत्व दिलेलं आहे. जनाबाई दळताना असो किंवा आपल्याकडं संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की राम वेळोवेळा आम्ही गाऊये, दळिता कांडिता जेविता गे माईये, राम वेळोवेळा आम्ही गाऊये. तुम्ही घरचं कुठलंही दळण करत असा, कोणतंही काम करत असा, तर ते काम करत असताना तुमच्या मुखावाट एकीकडं प्रपंचही करा आणि प्रपंच करता करता तुमच्या मुखावाट काय आलं पाहिजे, तर देवाचं नामस्मरणही आलं पाहिजे. अशा दोन्हीही गोष्टी आपण कराव्यात असं संतांनी सांगितलेलं आहे. मला माहिती आहे की माऊलींच्या एका ओवीवरती मी फार विस्तारानं बोललोय. माऊलींनी देवाची पूजा म्हणजे काय तर त्याच्याबद्दल लिहिलं की तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्या देवाची पूजा जर तुम्हाला करायची असेल तर ती कशी करावी. माऊली सांगतात तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा. स्वतःचं जे काम आहे, कर्म म्हणजे काम, स्व म्हणजे स्वतःचं जे जे काही काम आहे, ज्याला आपण स्वधर्म देखील अनेक ठिकाणी शब्द आलेला आहे, तर ते काम, समजा मी प्राध्यापक आहे, माझं काय काम आहे, प्रामाणिकपणे मुलांना शिकवणे, आहे की नाही. हे जर काम मी प्रामाणिकपणे करत असेल तर तो देखील या ठिकाणी देवाची पूजाच आहे. देवाची पूजा म्हणजे सोहळ्यामध्ये येऊन त्यांना पाणी घालणे, गंध अक्षदा करणे म्हणजेच देवाची पूजा नाहीये. तुम्हाला माहिती आहे की तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे की स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. फार सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये काय सांगितलं तुकाराम महाराजांनी की स्वामी काज गुरु भक्ती, आपल्या स्वामीचं, आपल्या मालकाचं जो कोणी असेल त्याचं काम प्रामाणिकपणे करणे, गुरुची भक्ती, गुरुबद्दलचा नम्र भाव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणे, गुरुभक्ती, पितृवचन, आपल्या वडिलांची जे जे काही सांगितलंय ते वचन अत्यंत नम्रतेने आपल्या आयुष्यामध्ये उतरविणे म्हणून पितृवचन असे. पत्नीनं पतीची सेवा करणं, या पतीनं पत्नीला कुठल्याही प्रकारचा दुजाभाव
न वागणूक न देता तिला देखील संधी उपलब्ध करून देणे हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा मी म्हणत नाहीये, संत तुकाराम महाराजांचा फार प्रसिद्ध अभंग आहे. ते असं म्हणाले, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे हेचे विष्णुती महापूजा अनुभव नाही तुझा. फार सुंदर अभंग आहे आणि त्याचा आशय देखील खरं म्हणजे आपण लक्षात घेण्यासारखा आहे. आणि म्हणून संतांना या ठिकाणी काय अपेक्षित आहे, तर संत हे सांगतात की प्रपंचही करा आणि परमार्थही करा. या प्रकारचा विचार इथं सांगितला गेलेला आपल्याला दिसून येतो. तुम्हाला माहिती आहे की पंढरपुरापासून अत्यंत जवळ अरण नावाचं गाव आहे आणि त्या अरण नावाच्या गावामध्ये संत सावता महाराज राहत आहेत. सगळी लोक पंढरपूरला आषाढीला असेल, कार्तिकीला असेल, महिन्याला वारीला जात आहेत आणि हा सावता महाराज मात्र आपल्या शेतामध्ये खुरपणी करतोय किंवा भाजीपाल्याची या ठिकाणी निंदणी असेल, खुरपणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी करतोय. बऱ्याच वेळेस वारकरी सावता महाराजांच्याकडे तिथं बसून जेवतात. त्यावेळेला अनेक वारकरी म्हणतात की तुम्ही तर वारकरी संप्रदायाचे दिसतायत, गंध वगैरे सगळं दिसतंय तुम्हाला. मग इथून अत्यंत हाकेच्या अंतरावर फार जवळ पंढरपूर आहे. ज्या पंढरीच्या पांडुरंगाची तुम्ही भक्त दिसतायत, मग त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही पंढरपूरला काय येत नाहीयेत? त्यावेळेला संत सावतामाळ्यांनी दिलेलं उत्तर मला असं वाटतं की वारकरी संप्रदाय कर्माला किती महत्व देतो हे आपल्या समोर मांडणार आहे. ते असं म्हणतात, कांदा मुळा भाजी आवघी विटा बाई माझी. माझ्या शेतामधला कांदा आहे, मुळा आहे, भाजी आहे, यालाच मी देव मानतो. याची सेवा म्हणजे या माध्यमातून जनतेपर्यंत हे भाजीपाला पोहोचवणं आणि त्यांचा आत्मा तृप्त करणं. त्यांच्या अंतकरणामध्ये जो आत्माराम आहे ना, त्या आत्मरामाला प्रसन्न करणं म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाला प्रसन्न करण्यासारखं आहे. आणि म्हणून त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये. अशा प्रकारे आपल्याकडं सगळे संत बघा, सेनानावी बघा, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, आम्ही वारीक वारीक. हे तुम्हाला माहिती आहे की हा काय करतोय? सेनानावी आलेल्या माणसांच्या हजामती करतोय. म्हणजे आपल्याला दिलं गेलेलं जे काम आहे ते काम प्रामाणिकपणे करायचं आणि त्याच्यातच देव शोधायचा. म्हणजे कर्माला महत्व दिलं गेलेलं आहे, प्रपंचाला देखील महत्व दिले गेलेलं आहे. जनाबाई देखील बघा, जनाबाई काय करते तर जात्यावर दळण्याचं काम करते आणि दळताना सुद्धा ते म्हणते की सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या वाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. त्या जात्यावर ओव्या म्हणताना सुद्धा ती काय करते, काम प्रपंचाचं करते आहे पण नाम देवाचं घेते आहे. म्हणून जो काय करतो, भक्त कामही करतो आणि भक्तीही करतो. जे तुकडोजी महाराजांनी सांगितलं तेच आचरण मला असं वाटतं की सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतो. जीव शिव दोन्ही खुंटे गे परमार्थाचे नेटे गे लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठल. आपल्याला माहिती आहे त्या त्यावरच्या ज्या ओव्या आहेत जनाबाईंच्या, त्यामध्ये देखील कर्म आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पद्धतीनं या ठिकाणी संतांनी प्रपंच आणि परमार्थ या दोघांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आपल्या समोर अशी अर्जुन अवस्था येते की हे करावं का ते करावं, तर संत म्हणाले दोघांचाही समतोल करत आपण म्हणजे संसारही करावा परमार्थही करावा, म्हणजे प्रपंच आणि परमार्थाला सोबत घेऊन आपण पुढे जावं. तर त्याची काही उदाहरणं मी आपल्या समोर ठेवलेली आहे. या ठिकाणी आता आपण मूळ ओवीकडे जर यायचं ठरवलं तर काय सांगतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला किंवा माऊली आपल्या सगळ्यांना की बाबांनो, हे जे शरीर आहे ना हे कसं आहे, स्वभावता नाशवंत आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे शरीर स्वभावताच नाशवंत आहे. नाशाचे 3 प्रकार शास्त्रानं सांगितलेले आहेत. नाशाचे किती प्रकार आहेत? नाशाचे 3 प्रकार शास्त्र सांगतं. त्यातला पहिला प्रकार आहे आश्रयनाश, दुसरा प्रकार आहे परतानाश आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला स्वभावनाश असं म्हटलं जातं.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण नाशाचे किती प्रकार सांगतं शास्त्र? 3 प्रकार सांगतं. त्यातला पहिला प्रकार आहे आश्रयनाश, दुसरा प्रकार आहे परतानाश आणि तिसरा प्रकार आहे स्वभावनाश. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे जे जन्मलंय ना त्याला निश्चितपणे एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे. असा कोणीच माणूस या जगामध्ये नाहीये की जो जन्मलाय परंतु त्याला मृत्यूच नाहीये. असा माणूस आपल्याला जगामध्ये पाहायला मिळेल का? तर मला असं वाटतं की असा माणूस आपल्याला जगामध्ये कुठेच पाहायला मिळणार नाहीये. जन्म या शब्दातच बघा ना, ज म्हणजे जन्मले आणि म म्हणजे मरणे. जन्म या शब्दामध्येच जो जन्मला तो मरणारच आहे. आणि इथं जे आज अर्जुन अवस्था आपण म्हणतोय, तर आज तुम्ही असं म्हणाल की मग या अर्जुनाला कुणाच्या विरोधामध्ये लढायचंय? तर आजच्या अर्जुनाला जे लढायचंय ना तर ते अधर्माच्या विरोधामध्ये लढायचंय. समाजामध्ये जो स्वार्थ बोकाळलेला आहे त्या स्वार्थाच्या विरोधामध्ये लढायचंय, अविवेकाच्या विरोधामध्ये लढायचंय, असत्याच्या विरोधामध्ये लढायचंय, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लढायचंय, व्यभिचाराच्या विरोधामध्ये लढायचंय, हिंसाचाराच्या विरोधामध्ये लढायचंय, दंभाचाराच्या विरोधामध्ये लढायचंय. आणि म्हणून माऊली सांगतात की बाबांनो, माणसाचा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर माणूस म्हणून हे जे काही शत्रू षडरिपू आहेत, म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणले की रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. या पद्धतीनं आजच्या अर्जुनांना म्हणजे तुम्हाला आणि मला आत्ता ज्या समस्या वर्तमानामध्ये या जगामध्ये दिसत आहेत त्या समस्यांच्या विरोधामध्ये लढा, असं माऊली या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत की बाबांनो, या प्रकारच्या समस्या आज मानवतेला या ठिकाणी दानवतेकडे घेऊन जाण्याचं काम करतायत. तर आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? तर याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आपण इथं घेतला पाहिजे. मुळात आपला जन्मच कशासाठी आहे? तर संत म्हणाले, देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बालिकेचा. एका ठिकाणी असं म्हटलं की आयुष्याच्या चिंतने सच्चिदानंद पदवी घेणे. हे जे काय आपल्याला आयुष्य मिळालंय की नाही, तर हे आयुष्य कशासाठी मिळालंय याचा विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. आणि या अशा ज्या काही समस्या आहेत या समस्यांच्या विरोधामध्ये माणूस प्रामाणिकपणे कधी लढू शकतो? जेव्हा तो स्वार्थ सोडतो. माणसाच्या मनामध्ये स्वार्थ कधी येतो? देहाच्या संबंधानं जे नाते संबंध आहेत. आता मला सांगा, जी माणसं ब्रह्मचारी आहेत, जी माणसं एकटे राहतात, ज्याचे नातेसंबंध फार नाही आहेत, अशी माणसं फार हव्यास करताना आपल्याला दिसत नाहीये. त्याचं प्रमाण फार कमी आहे. असतील अशी लोक, कारण प्रत्येक ठिकाणी 100% खरं नसतं. परंतु जिथे देहाच्या संबंधानं लग्न झाल्यानंतर पती आहे, पत्नी आहे, मुलं आहे, नातू आहे की नाही, असे नाते संबंध जितके वाढले तितके त्या नातेसंबंधांना मला असं वाटतं की परिपोष करण्यासाठी म्हणा, त्या नातेसंबंधांना समृद्ध करण्यासाठी माणूस नको त्या मार्गाने काय करतो? धनाच्या मागे लागतो. नको ते अनर्थ माणसाच्या हातून घडायला लागतात. आणि म्हणून त्या माणसाला ही जबाबदारी किंवा ची जाणीव करून दिली पाहिजे की बाबा, ज्या देहाच्या संबंधानं हे सगळे नातेसंबंध तू प्रस्थापित केलेले आहेस, त्या नातेसंबंधांना पोचण्याची जबाबदारी ठीक आहे एक माणूस म्हणून तुझ्यावर आहे, परंतु इतकंही की त्या नातेसंबंधामध्ये स्वतःच्या शरीराला स्वार्थापोटी गुंतवून घेऊ नकोस की तू हेच विसरून जाशील की मला मरण आहे. ही गोष्ट पहिल्यांदा तू लक्षात घे की तू माणूस म्हणून जन्माला आलेला आहेस, तुला एक दिवस मरण हे येणारच आहे, नवे मरण हे अटळच आहे. म्हणून त्याला स्वतःची ओळख झाली पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की माऊलींनी आजकालच्या अर्जुनांना ही गोष्ट त्या काळातल्या अर्जुनाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथं केलेला आहे. या ओवीचा पुढचा अर्थ आपण दुसऱ्या भागामध्ये निश्चितपणे पाहूया. अशाच वेगवेगळ्या विषयांच्या वरती
मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती 100पेक्षा अधिक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आपली जर ती व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तर माझं इंग्रजीमधलं रामकृष्ण बदने हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं आणि विविध व्हिडिओ पाहावेत. आज आपण या ओवीच्या संबंधाने जे चिंतन केलं ते आजचं चिंतन एवढ्यापुरतंच इथंच ठेवूया आणि पुढच्या भागामध्ये नंतर आपण भेटूया. आज आपण इथंच थांबूया. रामकृष्ण हरी.